स्वतःमध्ये आनंद निर्माण करा. सुख, समाधान, आनंद या गोष्टी परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून असतात. आनंदी जीवन जगण्यासाठी उत्तम आरोग्य आणि संतुलित मनस्थिती आवश्यक आहे. त्यासाठी दिनचर्या चांगली पाहिजे. पहाटे फिरायला जाणे, थोडासा प्राणायाम, जमले तर जिमला जातो, सकारात्मक दृष्टिकोन. आनंदी जीवनाची सुरुवात. स्वतःवर प्रेम करा. आनंदाचा पाया. छंद जोपासा. आनंदाचा मार्ग. निरोगी जीवनशैली. आनंदासाठी आवश्यक इतरांना मदत करा. आनंदाचा अनुभव. कृतज्ञता व्यक्त करा. आनंदाची भावना माफ करायला शिका. आनंदाचा मार्ग. वर्तमानात जगा. आनंदाचा क्षण. आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ नसतो. हेच अनेकाचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणे शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारण आपल्याला माहीत असतीलच. आनंदी जीवनाचे रहस्य काय आहे? आयुष्यातील आपली रोजची धावपळ, चढाओढ ही आनंदासाठी आपण करत असतो. पण या दिशेने आपण जितके प्रयत्न करतो त्या अनुरूप आनंदाची प्राप्ती क्वचित होते. जर बाह्य स्थिती सोयीस्कर आपल्या अपेक्षेप्रमाणे असेल तर सुखी वाटतं, तसं नसेल तर दुःखी. खरं म्हणजे आनंदी राहण्यासाठी समजदार मन असायला हवे. त्याचे गरज हा मापदंड असायला हवा. उठसूट दिसली वस्तू आणली घरी, अशामुळे घरात वस्तूचा ढीग होतो व माणसांना राहायला घर कमी पडायला लागते. खाण्यापिण्याची पण इच्छा हीच अवस्था. स्पायसी, अनहेल्दी खाणे हल्ली लोकांचे जीवन बनलेले आहे. सगळा पैसा डॉक्टरांचे बिले भरण्यात जातं. मन शांत, तृप्त असावे त्यासाठी बुद्धी शाबूत असली पाहिजे. बुद्धी शाबूत असण्यासाठी ती परमात्म्यात लीन असली पाहिजे. लहान मुलं असंख्य खेळण्यात गुंग असतं, पण आई दिसली की सगळी खेळणी फेकून देऊ आईकडे आनंदाची झेप घेतो. तोच तर खरा आनंद आहे. ही जाणीव संत महात्मे ठेवतात. संसारी माणूस मात्र भौतिक साधनाची सवय लावून खऱ्या आनंदाला मुकत चालला आहे. तसे आनंद जीवन जगायचे म्हणजे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आनंद स्थिर कधीच नसतो. एखादी वस्तू मिळेपर्यंत उत्सुकता लागलेली असते. मिळाली की दुसरीचे वेध लागतात. मोबाईलचेच उदाहरण घ्या ना. नवीन मॉडेल बाजारात आल्यावर पहिल्यांदा आनंद फिक्का पडतो. लहान मूल खेळण्यातच मस्त रमलेले असते, पण दुसऱ्या मुलाचे खेळणे बघितल्यावर लगेच